हा आज जो अध्यक्ष पदाचा भार तुम्ही माझ्यावर दिलेला आहे, तुम्ही जसं माझ्याकडे शक्य आहे प्रयत्न करून जितकं शक्य जास्तीत जास्त या संस्थेला लोकांपर्यंत पोचवून त्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। त्या सगळ्या सांस्कृतिक लोकांना एकत्र घेऊन आपण पुढे जाणार आहोत। त्याच्यासाठी मी जसा मला वेळ मिळेल तसं मी देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही सगळ्या लोकांनी मला या मुंबई अध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यभार माझ्यावर दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभारी आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं जाम भारी शुभेच्छा। आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करू। दादा, सामाजिक क्षेत्रात आणि कला क्षेत्रात आपलं नाव तर फार मोठं आहेच, परंतु आता तुम्ही सांस्कृतिक प्रतिष्ठान जॉईन केले आणि मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्याला दिली, त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर मला वाटलं नव्हतं की इतकी मोठी जबाबदारी तुम्ही मला द्याल। म्हणजे मी एक कलाकार आहे आणि कलाकारांनी कलाकार म्हणून जास्त जगणं मला आवडतं। हां, जिथे जाईल तिथे माझ्या काही डोक्यातल्या कल्पना असतील तिथे मी कायम सातत्याने सांगत असतो की एखादी संस्था असेल, कारण माझं स्वतःचं वैशाली फाउंडेशन आहे ज्याच्या माध्यमातून आज आम्ही आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्य असे बरेच अनेक कार्यक्रम करतो आहोत। तर अजून एक सपोर्ट झाल्यामुळे मला आता थोडीशी ताकद आलेली आहे ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल। म्हणजे मी आता फक्त आमच्या परिवाराच्या माध्यमातून किंवा माझा वाढदिवस असेल तर अख्ख्या मुंबईतल्या ट्रॅफिक हवालदार लोकांना पाणी, मास्क आणि केक देण्याचं काम आपण जवळजवळ 7-8 वर्ष करतो सातत्याने। तर माझे काही मित्र आहेत ते त्यांच्या परीने कोण ठाण्यात करतं, कोण कल्याणमध्ये करतं, तर एका वेळी सगळ्याच महाराष्ट्रात असं जर झालं, कारण ही मंडळी उन्हातान्हात उभी असतात, त्यांना आपल्याकडून एकाच दिवशी का होईना पण पाणी आणि त्यावेळी जर का गोड काही मिळालं तर त्यांना खूप आनंद होतो आणि ही मंडळी सातत्याने आमच्यावर खूप प्रेम करणार आहे। त्याच्यामुळे अनेक गोष्टी आहेत मी करत असतो। त्या माध्यमातून आज जो हा पद मला तुम्ही दिला आहे तर मी प्रयत्न करेन की या संस्थेला मोठं कसं करायचं, या संस्थेच्या माध्यमातून लोकांना कसं त्याचा फायदा होईल याचा विचार करेन।